नमस्कार, मी रश्मी रंजक किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत। आज आपण खमंग खुसखुशीत चिवड्याची रेसिपी बघत आहोत। त्यासाठी पातळ पोहे घेतले, हे 2 बॅचमध्ये भाजून घेऊयात। त्यासाठी एक कढई तापवून त्याच्यामध्ये मस्त भाजून घेऊयात। भाजत असताना 1 चमचा तेल, हे भाजत असताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि हे असे वाकडे झाले की समजायचं आपले पोहे भाजून तयार आहेत। आता हे दुसरी बॅच ही सुद्धा या पद्धतीने भाजून घेते। त्यासोबत 250 ग्रॅम भडंग मुरमुरे घेतले, हे सुद्धा गॅसच्या मीडियम हीटवर भाजून घ्यायचे, जेणेकरून हे खुसखुशीत लागते। आता तळण्यासाठी तेल थोडंसं जास्त वापरते। आता काही जिन्नस तळून घ्यावे लागतील। त्याच्यामध्ये मक्याचे पोहे घेते 100 ग्रॅम, हे छान तळून घ्यायचं। तळत असताना गॅसची फ्लेम हाय ठेवायची। पण हे जिन्नस आपण जे वापरतो त्याआधी ते सगळं स्वच्छ चाळून निवडून घ्यायचं, म्हणजे काही कचरा असेल तर निघून जातो। या प्रकारे हे पोहे तळून घेते, मस्त 2 बॅचमध्ये घेतले तळून। आता अर्ध खोबऱ्याची वाटी याची स्लाइस करून घेतले, ते सुद्धा छान बदामी कलरला येईपर्यंत तळून घ्यायचे गॅसच्या लो हीटवर। हे तळून सगळं साहित्य ज्या ताटामध्ये आपण ठेवलेलं आहे सगळं पोहे भाजून त्याच्यावर टाकायचं। मस्त असं 100 ग्रॅम शेंगदाणे, हे देखील तळून घेऊया गॅसच्या लो हीटवर। मस्त तळत असताना हे तडतड वाजू लागली की समजायचं आपले शेंगदाणे तयार आहेत तळून। आता हे काढून घेऊया। छान। आता डाळवं हे देखील तळून घेऊयात। थोडासा कच्चेपणा वाटला तर तो निघून जातो आणि क्रिस्पी तयार होतात आपली डाळवं ते सुद्धा। आता त्याच तेलामध्ये फोडणी तयार करून घेऊयात। जिरे, मोहरी, हिंग, ही खमंग फोडणी तयार झाली की यामध्ये मिरच्या 7 ते 8 मिरच्या आहेत, ह्या हिरव्या मिरच्याच पण थोड्याशा सुकल्यासारख्या झाल्या। मस्त चव लागते अशा मिरच्यांची चिवड्यामध्ये, नक्की तयार करून बघा तुम्ही। आता कोथिंबीर छान धुवून कट करून घेतली, ही थोडंसं तळायला वेळ लागतो, क्रंचीनेस येईपर्यंत तळायची मस्त अशी। मस्त तळून तयार होते ही आणि क्रिस्पी झालेली बघा, या प्रकारे क्रिस्पी होते। आता यासोबतच कढीपत्ता हा थोडासा सुकून घेतला म्हणजे पटकन तळून तयार होतो। मस्त कोथिंबीर आणि कढीपत्त्यामुळे चिवड्याला अप्रतिम चव लागते। आता अर्धा चमचा हळद, त्यासोबतच चवीनुसार मीठ, हे तेलामध्ये टाकायचं म्हणजे चिवडा अतिशय अल्टिमेट लागतो। आता हे छान फ्राय होऊ द्यायची फोडणी। इथं आपली फोडणी तयार आहे मस्त अशी। आता या चिवड्याच्या साहित्यावर 1 चमचा लाल तिखट, 1/4 चमचा गोडा मसाला आणि आपली तयार फोडणी। मस्त अतिशय कमी साहित्यात चिवडा तयार होतो। आता हे कढईला लागलेलं तेल असतं ते सुद्धा थोडेसे पोहे टाकून यामध्ये मिक्स करून घेऊया, म्हणजे तेल कढईचं निघून जातं। आता हे छान मिक्स करून घेऊया। जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। मस्त खा आणि स्वस्त राहा। पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपी सोबत। धन्यवाद। एन्जॉय।